मम्मी आज मौसम खूप छान आहे, काहीतरी नवीन बनव ना. मिरची भाजी बनव. ओके. आता मुलांची फरमाईश म्हटलं तर बनवावंच लागेल. चला तर मग बनवूया. एका बाउलमध्ये बेसन घेतले, बेसनच्या अर्धे तांदळाचा पीठ घेतला, हातात क्रश केलेला ओवा, तिखट, हळद, धनेपूड, मीठ आणि बेकिंग सोडा घालून पाणी घालून एक बॅटर तयार केला. आपला बॅटर एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको. त्यानंतर तो बॅटर मी एका ग्लासमध्ये काढून घेतला. आता कशासाठी ते नंतर बघू. मिरचीच्या आत घालायसाठी आपल्याला स्टफिंग करायचे आहेत. बारीक चिरलेले कांदे, धनेपूड, तिखट, मीठ, हळद आणि तेल घालून सर्व जिन्नस एकत्र केलं. आपला स्टफिंग तयार झालेला आहे. त्यानंतर मिरची घेतली, मधातून कापलं आणि त्यामधले बिया काढल्या. बिया काढल्यानंतर कांद्याची स्टफिंग केलेली आपल्याला त्यामध्ये घालायची आहेत. कांद्याची स्टफिंग व्यतिरिक्त तुम्ही आलूची स्टफिंगसुद्धा भरू शकता किंवा तुम्हाला हवे तसं तिखट मीठ घालून सुद्धाही करू शकता. आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्याचप्रमाणे सर्व मिरच्याची स्टफिंग करून झालेली आहे आणि जो बॅटर आपण ग्लासमध्ये काढून ठेवला होता त्यामध्ये स्टफिंग केलेली मिरची बॅटरमध्ये घालून गरम तेलामध्ये सोडायची आहे. यामुळे काय होते, आपल्या स्टफिंग केलेल्या मिरचीला बेसनाचा बॅटर परफेक्ट असं लागतो. चला तर मग आपली भजी पण मस्त तळत आहे आणि मौसम पण मस्त आहे. रेडी आहे आपली मिरची भजी. यश कशी मस्त.